चला थँक्यू डीजे. त्यानंतर जो नाणेफेक करण्यात आली त्या नाणेफेकी श्रीराम जीवना या संघाने जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय ते म्हणजे स्वराज्य मुरुड या संघाला फलंदाजीसाठी. आणि या सामन्यांचे पंच म्हणून काम पाहतील मुख्य पंच असतील सौरभ भोईनकर. दुसरे पंच असतील मुख्य पंच केतन वाघे. दुसरे पंच असतील यशवंत आणि तिसरे पंच म्हणून काम पाहतील विशाल वाघे. प्रदीप चोगले आपण समालोचन कक्षात यायचं. प्रदीप चोगले. दोन खेळाडू यायचे आहेत तिकडे. खुर्ची घे ना. श्रीराम जीवना या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आजचा तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना आपण या मैदानात पाहतोय. स्वराज्य मुरुड विरुद्ध श्रीराम जीवना बी या दोन संघांमध्ये. मी समालोचक हितेश जनार्दन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो या दर्यावर्दी श्रीराम जीवना क्रिकेट संघातील भव्य राष्ट्रवादी चषकामध्ये. नक्कीच आणि आमचे समालोचक मित्र आम्हाला लाभले तर रमेश वाघे आज पंच म्हणून काम पाहतायत. ते हा सामना संपल्यानंतर ते आपल्याला समालोचन करताना दिसतील. फलंदाजीसाठी सज्ज आहे तो अफान आणि त्याची साथ देण्यासाठी आलाय तो साहिल. पहिलं षटक घेऊन आला धनु. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. फक्त दोन क्षेत्ररक्षक आपल्या पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर असतील. अफवांसाठी धनु पंचांच्या उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतो. पहिला चेंडू तिसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू फटकावला. फॉलोथ्रू मध्ये गच्चाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं तर धाव होऊ शकली नसती. पहिल्याच चेंडूवर एका धावेने श्री गणेशा केलंय ते स्वराज्य मुरुड या संघाने. आणि अफवांनी आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे. फलंदाजी स्ट्राईक एंडवर आहे तो साहिल.
धनुच्या दुसऱ्या चेंडूचा साहिलसाठी पहिला चेंडू असेल धनु याचा आणि हा पंचांनी हात फलकावले तर स्वर घोषित केला गेलाय चेंडू. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावाच्या मदतीने धावफलक पोहोचले 2 धावांवर. एक चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिलसाठी. पुन्हा स्वर घोषित केलाय. पुन्हा एकदा वारंवार वाईड. एक चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. स्वराज्य मुरुड संघासमोर खेळत असताना धनु दुसरा चेंडू धनु याचा थोडासा का होईना पण पहिल्या चेंडूत महागडा ठरलाय. मला वाटतं पहिल्या चेंडूवरच त्याने चौकार दिलंय कारण 3 अवांतर धावा टाकल्या गेल्यात आणि एका चेंडूमध्ये 4 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक पहिल्याच चेंडूवर थोडंसं महागडं ठरतंय. त्यानंतर पुढचा चेंडू असेल धनुचा. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतो. मोठा फटका टॅप केलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या वरून. 4 धावांकरता साहिलने फटका मारलेला होता. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. ना एकदा मोठा फटका. एका धावेवर समाधानी व्हावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 9 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा डीजे ला मिळते संधी संगीत वाजवण्याची. डीजे झोपला. ओके टेक्निकल प्रॉब्लेम आहे. डीजे थोड्या वेळात वाजेलच. आणि हा स्वर घोषित केलाय. 4 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू अफवानेसाठी पुन्हा एकदा स्वर घोषित केलाय. 4 चेंडू 15 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 9 चेंडू फेकले गेलेत. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका. चांगलं क्षेत्र रक्षण आणि बाद कोण आहे सर? अफान बाद झालाय. अफानची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो बंटी. शेवटच्या चेंडूचा सामना करायला साहिलच्या पाठीवर जर्सी क्रमांक दिसतोय 14 नंबर आहे. बघितल्यानंतर प्रदीप आठवण येते ती ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला ज्याने विश्वचषकाची हॅट्रिक मिळवून दिली तो रिकी पॉन्टिंग. साहिल पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 16 धावा. दुसरं षटक घेऊन आलेला आहे कल्याण. साहिलसाठी पुन्हा एकदा साहिल. स्वर केलेला चेंडू आणि नॉट आउट. पंच स्वर घोषित करतायत. 17 धावा झालेल्या आहेत. निश्चितच यष्टीरक्षण चांगलं पाहायला मिळालं. आमच्या जीवना गावातील एक उत्कृष्ट असे पंच दीपक माळी सुद्धा इथे उपस्थित आहेत. खरोखरच खूप वर्षाचा अनुभव आहे. मला वाटतं झेल सोडला गेला धनुच्या माध्यमातून. धनुने गोलंदाजी तर खूप काही फटकेबाजी खाल्ल्यानंतर सुद्धा झेल सोडला गेलाय. धावफलक पोहोचले ते 18 धावांवर. 1 चेंडू 18 धावा. कल्याण बंटीसाठी पहिल्यांदा बंटी सामना करतील कल्याणच्या चेंडूचा आणि हळूवार खेळ गेलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण जिग्नेश याचं. 19 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 4 चेंडू बाकी आहेत. मोठा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेपासून अडवू शकलेलं नाही. एका धावेने धावफलक पोहोचतोय ते 20 धावांवर. 3 चेंडू 20 धावा.
चौथा चेंडू 21 धावा झाल्यात. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये मोठी हाणामारी केल्यानंतर आता एकेरी धावांवर लक्ष देत आहेत. फटकेबाजी मोठी होते आणि हा घडाघाटी फटका जातोय. 4 धावा देऊन डीजेला मिळते संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. धन्यवाद डीजे. नशीब नक्कीच या तुझ्यामुळेच नशिबाचा वडापाव झालाय. साहिलमुळेच नशिबाचा वडापाव झालाय, कारण 2 चौकार ठोकलेत साहिलने. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. देऊन जातोय 2 धावा. 2 षटकांची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. 1 बाद 27 धावा. तिसरं षटक घेऊन आलाय जयेश. बंटीसाठी जयेश उजव्या हाताने बाजूने गोलंदाजी करतोय. जयेश पहिला चेंडू टॅप केला. चेंडू ऑफसाईडच्या दिशेने येतोय. तेजाच्या हातात जातोय. तेजस आणि चेंडू अडवेपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावेवर समाधानी व्हावं लागतंय बंटी याला. या एका धावाने धावफलक पोचला 28 धावांवर. पुन्हा एकदा जयेश. दुसरा चेंडू साहिलसाठी, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले असा साहिल एकेरी धाव देतोय. नक्कीच चांगला चेंडू भेटला तर सन्मान देतोय. एकेरी धाव घेतोय आणि त्यानंतर खराब चेंडूवर फटकेबाजी करतोय. धावफलक पोचले 29 धावांवर. 2 चेंडू 29 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. 30 धावांचा डोंगर रचला गेलाय. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि मला वाटतं बंटीला परतावं लागल माघारी. 1+ विकेट डीजे. थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू यॉर्करचा चेंडू होता आणि पुन्हा एकदा धावबाद मिळेल का अपील केली जाते. पंचांना विचारूनच आपण एक सदस्य पंचांना विचारून जाऊ शकतो. पंचांनी दिली तर हा ओके ठीक आहे. चला दोघांनी जा. पंचांनी आपल्याला परमिशन दिले. दोघं जा. स्प्रे घेऊन ये भावेश. स्प्रे घेऊन ये. हा स्वर घोषित केलाय.
33 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू परागसाठी आणि डॉट बॉल जातोय. तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 2 बाद 33 धावा. पराग आपण मास्क काढलात तरी आणि हे गचाळ क्षेत्ररक्षण देऊन जाते 4 धावा. डीजे साहिल चांगली फटकेबाजी करतोय पुन्हा एकदा. चला काय घडलंय 2 धावफलक पोहोचले ते 39 धावांवर. 39 धावा झाल्यात. हा नो घोषित केला. 1 अवांतर धाव मिळते. टप्पा पार पडलाय तो 40 धावांचा. अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी. सलामीचा फलंदाज साहिल अजूनपर्यंत उपस्थित आहे आणि डीच्या स्वरूपात 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 41 धावांवर. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू साहिलसाठी आकाश याचा उजव्या हाताने डाव्या बाजूने टॅप केला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेपासून अडवू शकलेलं नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 42 धावांवर. एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पोहोचले 43 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी. 43 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी. पुढचा चेंडू पराग याचा मोठा फटका आणि साहिल बाद झालाय. डीजे आणि या सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी रमेश वाघे यांना आमंत्रित करतो. रमेश वाघे, रमेश आपण कोळंदरी पंचदेवून इथे समालोचन करण्यासाठी यायचं आहे. हॅलो हॅलो
तसंच आपल्या महाडमधील एक मोठं व्यक्तिमत्व आणि आमचे मित्र ते म्हणजे प्रीतम सर उमा सर यांचं आगमन झालेलं आहे. कृपया मी प्रीतम सर आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर यावं. तसेच आमच्या श्रीराम जीवना क्रिकेट संघाचे राज कालेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल. आणि जय गणेश स्पोर्ट्सला मी विनंती करतो की त्यांनी कव्हर करायचा प्रीतम सर उमासर यांचा राज कालेकर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात येत आहे. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. गोलंदाज नेम प्लीज. बंटी, जयेश आणि तेजा. पाहूया काय करतोय. जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान ठेवलं मुरुड या संघाने. श्रीराम जीवना या संघासमोर पाहूया श्रीराम जीवना हा संघ किती चेंडू मध्ये पूर्ण करतो हे आव्हान. ऑफसाइड दिशेने खेळून काढला चेंडू. डीच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल या संघाला. एका धाव्याने जयेश आपलं आणि आपल्या संघाचं. सुंदर असा फटका खेळ आणि तो जयेशला चेंडून 5 धाव झाले आहेत. बंटी पाहूया सुंदर लक्षण पाहायला मिळेल. धावबाद होऊ शकतो का, धावबाद होऊ शकतो का, आणि धावबाद होतो. तेजाला जावं लागेल पहिले मध्ये. तेजाच्या रूपात दुसरा झटका लागतो म्हणजे भरत सॉरी जीवना या संघाला. धनु ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल, अष्टपैलूच्या भूमिकेत पाहायला मिळेल तो म्हणजे धनु. गोलंदाजी मधून खराब असं प्रदर्शन केलं होतं. फलंदाजीमधून काय करतो पाहूया. टॅप केला चेंडू तेवढं सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळेल अफानकडून, परंतु एक धाव नाही रोखू शकले. पाहूया संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. शेवटचे 2 चेंडू मध्ये किती धावा पडतो तावडीचं शतक पाहूया. सुरेख फटका गॅपने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बंटीने सुंदर असे क्षेत्ररक्षण केले, सुंदर अशी फिल्डिंग केली. 3 धावावर आपल्या संघासाठी 1 धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती म्हणजे 7 धावा. 7 हा आकडा कोणाला साथ देतो पाहूया. आणि 7 या आकड्याने साथ दिली ती म्हणजे मुरुड संघाला. श्रीराम बी संघाचा दुसरा गडी बाद होतोय. पाहूया काय करतोय. सुंदर असा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. 1 धाव नक्कीच मिळेल चेंडूवर. प्रल्हादला पाहूया. प्रल्हाद सुंदर फटका
घेऊन काढलाय आणि गच्चा क्षेत्रफळ पाहायला मिळेल. 4 धावा मिळतील या चेंडूवर. 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या ती म्हणजे पुन्हा एकदा फुलटा चेंडू, त्याचा काही फायदा उचलू शकत नाहीये स्वतः. सुंदर असा फटका, मात्र तो सुद्धा क्षेत्रफळ पाहायला मिळेल आपल्याला. एकही धाव मिळणार नाहीये चेंडूवर, एकही कुठलंही नुकसान होणार नाहीये. संघाची धावसंख्या ती म्हणजे 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. 2 चेंडू मध्ये किती धावा होतो प्रल्हाद पाहूया. सुंदर असा फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. धावबाद होईल का? आणि धावबाद होतो ते म्हणजे प्रल्हाद. हॅलो, थँक्यू. आणि आता मात्र स्वतः कर्णधार आलाय, तो म्हणजे फलंदाजी करता. पाहूया कर्णधार काय करतो, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतोय की नाही, चौकार ठोकतोय की नाही, घणाघाती प्रहार करतोय की नाही. स्वतः कर्णधार पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका, 4 धाव नक्कीच भेटला चेंडूवर. वाईट चेंडू घोषित करतात पंच. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावाच्या मैत्रीत संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या ती म्हणजे 18 धावा. प्रीतम महाड आणि साईनाथ दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असेल की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे प्लीज. साईनाथ आणि प्रीतम महाड. शेवटचा चेंडू पाहूया. पाहूया जयेश काय करतो. स्वतः कर्णधार जयेश
सुंदर असा फटका जे येतं तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. धावबाद होऊ शकतो का? आपण पाहूया. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय फरजपूर हा संघ. 21 धावा झालेल्या आहेत. शेवटची जोडी मैदानात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बंटा यांच्याकडून. संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 22 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका, सुरेख फटका. मात्र एक आणि एकच धाव मिळाल्या चेंडूवर. वंडी एक धाव मिळेल. तसेच रमेश थांबवतो तुला. यानंतरचा होणारा सामना असेल साईनाथ विरुद्ध प्रीतम मित्रमंडळ महाड. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचंय. साईनाथ विरुद्ध प्रीतम मित्रमंडळ महाड. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचंय. चला नाणेफेकी कक्षामध्ये यायचंय. आणि या सामन्याचा सामनावीर रमेश आपण सांगायचंय मला. सामनावीर सांगायचं रमेश. साहिल निश्चितच साहिल याला सुद्धा मी आमंत्रित करतो आणि सामनावीरचं मेडल साहिल याला प्रीतम उमासरे यांच्या शुभ हस्ते मेडल प्रदान करण्यात येईल. जरा साईडला ना. तोपर्यंत टास्क घेतो का साईड.